गंगाली अम्मावरी संत पाऊले साजेरी, तेथे करीन अंघोळी उडी चरण रज धुली. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान मारुतीराय, भगवान पंढरीश परमात्मा याला वंदना करून समचरण सरोजम सांद्रनीला बुधाबम जगनहित पाणिं मंडणं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा गुरुप्रथमनमन दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. कलावज्ञ जीवो धरार्थावतारम कलांकांक तेजोदिकामोदिवक्त्रम कलानीशवादा पणोदार्वदक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. हे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. हे आदित्रय जननी देवाती, आदित्रय जननी देवाती, आदित्रय जननी देवाती, आदित्रय जननी देवाती. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची, आद्यत्रय जननी देवाची, आद्यत्रय जननी देवाची. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची, आद्यत्रय जननी देवाची, आद्यत्रय जननी देवाची. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची. आता बंधुरंग भूमिका कीर्तनी उभी होते लोका, टाळ मृदंग श्रोते देखा, तया नमन माझे दंडवत. ऐसे नमन करोणी सकळा, हरिकथा बोले बोबडिया बोला, अज्ञान म्हणून या पुलिया बाळा, चालवी सकळा नमा म्हणे विठ्ठला. गंगाली अम्मावरी संत पाऊले साजेरी, तेथे करीन अंघोळी उडी चरणार धुळी. प्रस्तुत
प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग, ज्ञान म्हटल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज, प्रेम म्हटल्यानंतर नामदेव महाराज, शांती म्हटल्यानंतर एकनाथ महाराज आणि वैराग्य म्हटल्यानंतर जगद्गुरू जगदवंदनीय महाराष्ट्र भूषण जगद्गुरू तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला विठ्ठल. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा आहे, सेवा किम निमित्ताने आहे सर्वांना ज्ञात आहे. ज्या निमित्ताने हे कीर्तन पुष्प भगवान मारुतरायाच्या चरणावरती समर्पित करण्याचा योग माझ्याकडे आला. मी म्हणेल की भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सतसंग ममचल भतई पुरुषो यदावय अज्ञान हेत कृत मोहमदांधकार नाशम विदाय हित दुदयते विवेक. एक जन्माचं नाही तर अनंत जन्माची पुण्य सामुग्री एकत्र यावी लागते. त्यावेळेस असा हा योग, असा हा सत्संग आमच्या जीवनात प्राप्त होत असतो. म्हणून खऱ्या अर्थानं तुम्ही भाग्यवान आहात, मी पण भाग्यवान आहे. भाग्यवान तुम्ही का? आणि तुम्ही म्हणाल महाराज स्वतःला तुम्ही भाग्यवान म्हणतात. हो, ज्या रामाचं दर्शन मला झालं म्हणून मी भाग्यवान आहे. तुम्ही म्हणाल रामाचं दर्शन, हो, माझ्या रामाचं दर्शन जरी दररोज घेत असलो तरी आज नर्मदा भगवती नर्मदा मैयाची परिक्रमा करून आज या कार्यक्रमाचं समापन आहे. म्हणजे नर्मदा परिक्रमा केल्यानंतर आज राम 3600 किलोमीटर परिक्रमा करून जर या ठिकाणी गावामध्ये रामचं आगमन होत असेल तर मला सांगा, सकाळपासून मी 8:30 पावणे 9 वाजता इथे आलो. महाराज आल्यानंतर असं वाटलं आपलीच माणसं आपलं स्वागत करतेत का नाही. कधी कधी वाटतं ना, बरोबर आहे. कीर्तनाहून गेल्यानंतर आपल्याच घरचे आपल्याला नीट बोलतेत का नाही. इथंही कुठं कुठं शाश्वती आहे, असं प्रश्न निर्माण होतो. पण इथं आल्यानंतर असं वाटलं लहानापासून लहान आणि मोठ्यापर्यंत रामाच्या येण्याची आतुरता पाहत होते. खरं सांगू, ज्या दिवशी अयोध्येत रामाचं राम मंदिर झालं त्या दिवशी भारतभूमीला आनंद होता की माझा राम केव्हा येईल. पण खरं सांगतो, या गावाला सुद्धा असं वाटलं 3 महिने गेलेला राम माझा कव्वा वापस येईल. प्रत्येकाच्या डोळ्यात, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती मी आनंद सकाळपासून पाहत होतो. का? हे काम कुणाचंही नाही. आणि एवढी मंडळी उपस्थित झालेली आहेत. आमचे परम आदरणीय परमस्नेही आमचे बंडूपंत महाराज, परिसराचं वैभव आहे महाराज. कथाकार, कीर्तनकार, गायनात मर्मज्ञ आहेत. आता आमचा स्वर कुठं पळतो आम्हाला माहीत नाही. आमचा पीटीचा आमचा संबंध नाही. फक्त बोलाय सांगा, बोलाय येतं, पण ह्याच्यातलं काही कळत नाही. आता गाणारी उत्कृष्ट, वाजवणारी उत्कृष्ट, पण काय रामनं माझी निवड केली. मला सांगितलं गुरुजी तुम्हीच कीर्तन करावं लागेल. मी म्हणलं तुझा गुरुजी असा बघितलेस कुणीच गुरुजी म्हणणार नाही. गड्या गावात आल्या आल्या दुसरे कपडे होते. 2-3 आले म्हणले महाराज यायचे राहिलेत. मी म्हणलं गड्या हो महाराज मीच आहे ना, मीच आहे. फेटा बांधला तर वाकाळा ही महाराज आहे, म्हणजे ह्याचं कीर्तन आहे. आता रामलान मला उभा केलं तर ती गुरु दिसतं, मी शिष्य दिसतो. ही वस्तुस्थिती आहे ना महाराज. बरं ह्याच्यात सोडा, आता एक आमच्या दत्ताचं लग्न झालंय म्हणून बरं झालं महाराज. दत्तान मी जर सोबत हिंडायला तर ती म्हणायची, त्याला म्हणायचं गाड्या तो गाडीच्या महाग तरी बसर. लोकांनी मला तर महाराज म्हणू दे. आता त्याची बॉडी ती दिसायला कसं, त्याच्यामुळे ह्याने हार आणला आणि ह्याने घातला. पटकन काढालो की राम म्हणते राहू द्या. मी म्हणलं गाड्या हारापेक्षा महाराजच बारीक दिसायला. पुन्हा ही म्हणले नाही नाही बांधतो मागून. हा प्रेम आहे. आणि एक लक्षात घ्या, या प्रेमानिमित्त ही सर्व महाराज मंडळी, वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी इथं उपस्थित आहे. तुमच्या गावाचं प्रेमसुद्धा मी गेली 3 तासापासून पाहतोय. एक वाक्य लक्षात राहू द्या, जोपर्यंत आपलीच माणसं आपल्या माणसाची किंमत करणार नाहीत ना, तोपर्यंत बाहेरची माणसं कधीच त्याची किंमत करणार नाहीत. म्हणून आनंद वाटला ना महाराज, आपल्या माणसानं आपल्या माणसाला कुठंतरी मोठं म्हणायला शिकलं पाहिजे ना. आणि मला खरंच भरून आलं महाराज. डाकणे महाराज ज्यावेळेस माझ्यापाशी होता ना, मी ह्याला इतके
अक्षय दादाला माहिती आहे, ह्या पोरांना माहिती आहे, दत्ताला माहिती आहे, महादूला माहिती आहे, सर्व पोरं आता सर्व पोरांना माहिती आहे. त्याला मी म्हणायचं इडी हळद नीट कर, अभ्यास कर काहीतरी. ती म्हणायचं गुरुजी फक्त मला वाजवायचे, दुसरं काही सांगू नका मला. मी म्हणायचं मी डोका आपटी तुझ्या पुढे, पण तू त्याच्यात काय बसत नाहीस, तू इकडं चल र. हां त्याला म्हणायचं, ती म्हणायचा गुरुजी आपली द्या, पण कसं द्या. आता ते तुम्हाला नाही, साधूच्या खुणा साधू जाणत बरं का. पण महाराज योग असा असतो कुठेतरी. मी कधीही आमच्या पोरांना सांगत असतो, मी कधी कुणाचा गुरु नाही, गुरु मला म्हणायचं नाही. आणि नियम आहे महाराज, लक्षात घ्या, मी एक प्रकारचा मार्गदर्शक आहे, पण गुरु कधी असू शकत नाही. लक्षात राहू द्या. मार्ग दाखवल्यानंतर ज्या गोष्टी करायच्या होत्या तेवढ्या केल्या महाराज. आता दोघं जण उपस्थित नाहीत याच्याबरोबरची कथा शिकणारी, हा बी कथा करतो महाराज बरं का. बंडोपंत महाराज ती मध दिसायली का कलरबाज, हा कलरबाज आहे ती. त्याला म्हणलो कलरबाज येऊ नको राहाल. ते म्हणला गुरुजी आताच स्वामी समर्थाच्या मेन गाभाऱ्यात भागवत करून आले. आता मी म्हणलं येड्या एवढ्या कथा केल्यावर मला दर्शनाला येऊ दिलं नाही कुणी, आणि तू गाभाऱ्यात असेच लोक आणि तिथं कथ करून आला. आता मग तिच्याकडे बी बघितलं आणि माझ्याकडे बघितले, ती काय दिसेल तुम्हाला, मोठा दिसेल का नाही. अहो पण माझं 39 38 39 चालू, ती 26 27 वर्षाचं, तरी बी ती मोठं वाटायला तुम्हाला. हां म्हणजे मला तरुणच समजायले तुम्ही. हा प्रेम आहे म्हणून लक्षात घ्या. रामासाठी आलेली मंडळी आहेत. नर्मदाची परिक्रमा करणं खऱ्या अर्थानं एखाद्या वेळेस माझ्या ज्ञानोबारायला विचारा, माझ्या तुकोबारायला विचारा. तुकोबाराय ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात नर्मदा परिक्रमा करणं हे कुणाचंही काम नाही. म्हणून ही नर्मदा परिक्रमा ज्याला घडत नाही, ज्याला करता येत नाही, त्यासाठी आमच्या ज्ञानोबाराय तुकोबाराय यांनी काय केलं, आषाढी वारी केली महाराज. केली का नाही आषाढी वारी केली. तुम्हाला तिकडे जाता येत नाही ना, मग तुम्ही काय करा, चला ह्या वारीला चला. आता वारी तरी करा, निदान वारी तरी करा. आता काही काय माणसं परिक्रमा, ज्याला आपण इकडं काय म्हणू प्रदक्षिणा, असंच की प्रदक्षिणा म्हणा. आता प्रदक्षिणा करताना तुम्ही तुमच्या मारुतीरायाची प्रदक्षिणा करताना खरं सांगा, मनातून प्रदक्षिणा नीट देवाचे चिंतन करून होती का महाराज. एक घडीचा काटा लावला तर मंदिराला फिरायला 30 सेकंद लागतात. या मंदिराला या 30 सेकंदामध्ये सुद्धा माणसाचं मन त्या मंदिरात लागत नाही, तर 3600 किलोमीटर परिक्रमा करणं सोपं आहे का, नाही. मग नर्मदा मा भगवती नर्मदेचं महत्व काय आहे, परिक्रमा प्रदक्षिणा नेमकं करावी का, तुम्हाला ज्ञात आहे. मला जास्त खोलवर जायचं नाही, मी सहज सांगून जाईल. आज निमित्तच ते आहे ना दादा. ऐका, ज्या नर्मदेची पूजा आम्ही करतो, ज्या नर्मदा मैयेच्या पूजा करण्याचं कारण काय आहे, माझे गुरुवरी शांती धर्मानंद सरस्वती सांगायचे मा नर्मदा मैयाची परिक्रमा ज्याने केली, तर तुम्ही तिथं दुसरं एक शास्त्र आहे महाराज, गंगा पापम शशी तापम. गंगा काय करते हो, उत्तर ऐका, दोन्हीचा संबंध लावेल. जर नर्मदेचं महत्व सांगायचंय तर मग गंगा अपवित्र कशी असेल, नाही ना. म्हणून गंगेचा आणि नर्मदेचा संबंध लावत असताना गंगा काय करते, पापाचं उन्मूलन करते. गंगा पाप नष्ट करते, बरोबर आहे. पण गंगेचं नुसतं उच्चारण केलं तरी पाप नष्ट होतं. गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा. देवाचे म्हणत गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती भंगा. याचा अर्थ आहे गंगेचं केवळ वाचेनं उच्चारण केलं तर सर्व पाप नष्ट होतात. जर गंगेला एवढं महत्व आहे तर महाराज मग नर्मदेच्या परिक्रमेचं महत्व काय असेल, आहे ना महाराज. गंगेच्या पाण्याचं महत्व आम्ही वर्णन करू शकत नाही, इतकं महान आहे. शास्त्रात आहे, पुरावे तुम्हाला सापडतात. मग नर्मदेचं काय आहे, दोन्हीतला अंतर एक आहे महाराज. गंगेच्या पाण्यामध्ये तुम्ही डुबकी मारू शकता, पण नर्मदेच्या पाण्यामध्ये तुम्ही डुबकी मारू शकत नाही. तुम्ही म्हणाल मग स्नानात अंतर आहे, कसा अंतर आहे, स्नानामध्ये सुद्धा अंतर आहे. तुम्ही
गंगेमध्ये स्नान केल्यानंतर तुम्ही डुबकी मारू शकता, पण मा नर्मदा मैयाचं स्नान करत असताना तुम्हाला फक्त नाभी कमलापर्यंत पाणी असलं पाहिजे. नाभी कमलापर्यंत पाणी असलं पाहिजे. आणि नाभी कमलापर्यंतच आम्ही काय केलं पाहिजे? स्नान केलं पाहिजे. स्नान करून म्हणजे याच्या पुढे पाण्यामध्ये आपण जायचं नाही, नाभी कमला इतक्याच पाण्यात जायचं. दुसरी गोष्ट काय आहे, मा नर्मदेचं महत्व असं काय आहे, मा नर्मदेच्या पाण्यानं कधीही आपण का आता परिक्रमा केली, मी तर परिक्रमा केली नाही महाराज, थोर मोठ्या लोकांच्या मुखातून ऐकलं. आता कधी कधी म्हणणार नव्हतो, तुम्हाला सांगतो. आता मी परिक्रमा केली नाही आणि आमच्या रामानं परिक्रमा केली, लोक म्हणतील गद्या ह्याचं कीर्तन कशाला ठुलं रे. आता ह्याला म्हणलं बाबा मी मोप तुझा गुरु बी असला तर कायचा गुरु, गुरुनच केली नाही रे, तू केलीस वागा, मोठ्या महात्म्याचं ठेवा ऐकायला येतो. ते म्हणला नाही गुरुजी, इच्छा आहे माझी, तुम्ही कीर्तन करावं लागेल. आता तोडकं मोडकं करतोय पण उत्तर आहे का. मग नर्मदेचं महत्त्व काय आहे, आमचे गुरुवरे महाराज सांगायचे, मा नर्मदेमध्ये आपण केवळ कुल्ला, ज्याला आपण काय म्हणतो त्याला गुळणा सुद्धा पाण्यामध्ये करायचा नाही, पाण्यामध्ये गुळणा सुद्धा करायचा नाही. आणि कदाचित न जाणो एखादा व्यक्ती प्रथम परिक्रमा करायला लागला, नर्मदेमध्ये स्नानाला गेलाच आणि गेला न कळत त्याने गुळणा करायला चालू केला, तर त्यानं काय करावं, त्या नर्मदेच्या पाण्यामध्ये तो गुळणा कधी टाकायचा नाही. आपण तर नाभी कमला इतक्या पाण्यात गेलो, आम्हाला स्नान करायचंय, आता कुल्ला करायचा म्हणजे गुळणा करायचा आहे, तर आता त्याच्या पुढचं शास्त्र आहे. जर तुम्हाला ते पाणी टाकायचं असेल तर पहिल्यांदा तुम्ही डावा हात समोर घ्यायचा. ऐका, डावा हात समोर घ्यायचा, तोंडातलं पाणी डाव्या हातात घ्यायचं, त्याच्या खालून उजवा हात लावायचा आणि ते पाणी समर्पित करायचं. पाप लागणार नाही. विचारा त्याच्या पुढचं उत्तर, मा नर्मदा मैयाची, भगवती नर्मदा मैयाची परिक्रमा का करायची? सोपं उत्तर महाराज, एकाने मला सहज एक प्रसंग आठवला आणि मला सांगितलं म्हणून सांगतो. परिव्रजकाचार्य बालयोगीजी महाराज, बरं का, बालयोगीजी महाराज पंत महाराज होते, परिक्रमा करू लागले आणि परिक्रमा करत असताना त्यांच्यासोबत 2-4 विद्यार्थी होते. आता 2-4 विद्यार्थी सोबत होते ना, मान भगवती नर्मदा मैयाची परिक्रमा करत होते. 2.5 महिने परिक्रमा झाली. किती महिने? 2.5 महिने. त्यांच्या विद्यार्थ्यामध्ये एकाचं नाव होतं भागवत, एकाचं नाव भागवत होतं. आता हा भागवत सुद्धा परिक्रमा करत होता. 2.5 वर्ष परिक्रमा चालत होती. 2.5 वर्ष परिक्रमा, माझं ऐकताय ना तुम्ही, नर्मदा मैया काय आहे. 2.5 महिने परिक्रमा चालली. रात्रीच्या वेळेला बालयोगीजी महाराज म्हटले, पोरांनो आता आपल्याला विश्राम करायचा आहे. विद्यार्थी सोबत होते, सर्व गाढ झोपलेले होते. झोपीमध्ये काय आहे एक लक्षात घ्या, काळ कधी कुणाला घाऊ घालेल ही सांगता येत नाही, बरोबर आहे. योगायोगानं सर्व रात्रीच्या वेळेला झोपले होते. सर्प आला आणि सर्पाने भागवतला दंश केला. विषारी सर्प होता. रात्रीच्या वेळेला सर्व गाढ निद्रेत अवस्थेत झोपलेले होते. सकाळी सर्वजण उठले, पण हा भागवत काय उठायला तयार नव्हता. सर्व धावत धावत सर्व शिष्य मंडळी गेली, गुरुजीकडे गेली आणि सांगितलं, महाराज महाराज काय झालं, इतकं मोठ्यानं ओरडताय. महाराजांकडे सर्व शिष्य मंडळी गेले आणि सांगितलं, आपला भागवत आपल्याला सोडून निघून गेला. बालयोगीजी महाराजांना पाहिलं. महाराज ताटकून जाग्यावरून उठले, भागवतच्या जवळ जाऊन बघितलं, तोंडातून फेस आलेला होता, विषारी सर्प होता. दंश केल्यानंतर जाग्यावर भागवत झोपलेला होता. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहिल्या. योग्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा का वाहिल्या याचंही उत्तर याच्यातच आहे, लक्षात राहू द्या. बालयोगी महाराजांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहिल्या. नर्मदेच्या जवळ गेले, नर्मदा मैयाला सांगितलं, ए मा, तुझे 2.5 महिने तुझी परिक्रमा करतो ना मी, 2.5 महिने परिक्रमा करतो मा तुझी, पण एक लक्षात राहू दे, याच्या कर्मानं तू गेला, मान्य आहे, त्याचं प्रारब्ध आहे, तो ज्या वेळेला जायचाय तो गेला मा, पण माझं म्हणणं नाही की तो का गेला. सर्पदंशाने त्याचा मृत्यू होता, हेही ठीक आहे, पण मा चूक एक आहे की तुझी परिक्रमा करत असताना माझा भागवत गेला. ऐकताय ना तुम्ही, भागवत जाऊ नये मन माझं नाही. मला माहिती आहे माझा मृत्यू किंवा मला काही सांगता येतं का, नाही ना. मी 2 मिनिटापर्यंत कीर्तन करेल याची गॅरंटी मी नाही ना देऊ शकत गड्या. मग भागवत गेला ना माझा,
मग नर्मदा मैयाच्या समोर बालयोगीजी महाराज म्हणू लागले, माझ्या भागवतला जिवंत करावं लागेल. पण एक लक्षात राहू दे, लोक म्हणतील, परिक्रमा करणारी लोक म्हणतील, समाजात तुझा मॅसेज चुकीचा जाईल ना मा. का गेलेला परिक्रमेला व्यक्ती वापस मेलं की वापस येत नाही, हे लोकांचा काय गैरसमज होईल मा. परंतु एक लक्षात राहू दे, या नाभी कमलापर्यंत बालयोगीजी महाराज नर्मदा मैयाच्या आत गेले, हातामध्ये पाणी घेतलं आणि जशाला तसं पाणी आणलं आणि भागवताच्या तोंडात पाणी टाकलं. 5 मिनिटामध्ये झोपी गेलेला भागवत जागा झाला. याला नर्मदा मैयाची कृपा म्हणतात महाराज. याच्या पलीकडे काय आहे? नर्मदा परिक्रमा का करावी मला सांगा. आम्ही 70 वर्षाचे झालो घडे, अजून आम्हाला पंढरीची वारी सुद्धा नीट माहीत नाही ना. पंढरी लय नियम आहेत. नर्मदा परिक्रमा करत असताना त्याच्या पुढचं शास्त्र सांगतं, नर्मदा मैयामध्ये आपण काय करतो पहा. आपण सहज चंद्रभागेत स्नानाला जातो, इंद्रायणीमध्ये स्नानाला जातो. चंद्रभागेमध्ये स्नानाला अंगावरती धोतर असावं आणि आम्हाला गुडघे इतक्या पाण्यात जायचं असावं. आपण कसं जातो? असे पाय टाकून जातो की नाही? पाय वरी करून तर जातो. पण इतर तीर्थक्षेत्रामध्ये तुम्ही पाय कसाही घेतला तरी चालतो. पण मा नर्मदा या मैयाच्या पाण्यामध्ये जात असताना, जलामध्ये जात असताना नियम आहे, तुम्ही पाय उचलून कधी टाकायचा नाही, पाय फरकटच जायचे. लक्षात राहू द्या, हा नियम आहे. समर्पण असलं पाहिजे ना. तिसरा नियम कोणता आहे महाराज? मा नर्मदा मैयाचं पाणी जसं 5000 वर्ष नाही महाराज, काळ युगानुयुग जरी पाणी गंगेचं ठेवलं तर खराब होत नाही, पण इतरत्र पाणी 5 दिवस घेतलं तर दुर्गंध मारतं ना महाराज. मा नर्मदा मैयेचं पाणी सुद्धा जर तुम्ही युगानुयुग ठेवलं तर त्या पाण्यामध्ये काय दुष्परिणाम होणार नाहीत. लक्षात राहू द्या. त्याच्या पुढचं उत्तर आहे का, मा नर्मदा मैयाच्या मधील एक एक दगड म्हणजे साक्षात कोण आहे? भगवान शंकर आहेत. लक्षात राहू द्या. म्हणून एक एक दगड. आणि यही परिक्रमा आमच्या जीवनात कधी घडली नाही, पण मी म्हणेल खरंच या गावाचं वैभव असणार आमचा राम आहे. कमी या वयामध्ये महाराज, या वयात परिक्रमा करणं सोपं आहे का हो? या वयात परिक्रमणानं मी सांगून जातो ऐका. महान महात्मे मोठमोठे इथं उपस्थित आहेत आणि महात्म्याच्याच पावनभूमीमध्ये आज या रामाकून 3 महिने परिक्रमा झाली. मी म्हणतो आता मा नर्मदा मैयाला काहीच मागायची गरज नाही. म्हणून ऐका, वर्णन करायला लय भरपूर आहे महाराज बरं का. पण काही आता ही म्हणले लय वेळ चालू द्या. आणि कसं चला म्हणजे चांगलं मस्त अभंगात चालू द्या. म्हणलं आता तुमच्यात मनावर अभंगात का? म्हणलं अभंगात घुसलो तुम्ही विचार कधी करावं लागतो, इकडं का यावं आणि इकडून गेलं तर तिकडं कधी जावं. भानगड होती ना महाराज. मग एक एक विषय पूर्ण करून एका विषयात गेलं म्हणजे जरा बरं वाटतं. बरोबर आहे की नाही? म्हणून या वारकरी सकल वारकरी संप्रदायाच्या वतीनं महाराज मंडळीच्या उपस्थितीत सर्व मंडळी आज खऱ्या अर्थानं आशीर्वाद द्यायला आलेली आहेत. उपस्थित असलेल्या सर्व महाराज मंडळी आहेत, वारकरी मंडळी आहेत. गावातील थोर मोठ्यांचा सुद्धा आशीर्वाद माझ्या रामावरती असाच तेवत राहावा एवढीच इच्छा व्यक्त करतो. विठ्ठल विठ्ठल गंगाली अम्मावरी संत पाऊले साजिरी. महाराज या अभंगाचा संबंध सुद्धा असाच आहे. लक्षात राहू द्या. संबंध कसा आहे? जिथे पाय म्हणजे गंगा आली अम्मावरी याचा अर्थ काय आहे? जिथे संतांच्या चरणाची रजकण आहे ना, ती रजकण सध्या कदाचित आम्हाला त्या रजकणाची जरी आंघोळ झाली तरी आम्ही धन्य झालो. लक्षात राहू द्या. म्हणून कदाचित गंगेला न जाता सुद्धा इथं तुम्ही किती भाग्यवान आहात हा अभंग निवडण्याचंच कारण आहे. काय? गंगा आली आम्हावरी आणि संत पाऊले साजिरी. खऱ्या अर्थानं एवढी नर्मदा परिक्रमा करून रामाच्या चरणाची धूळ जरी तुमच्या आणि आमच्या शरीराला नुसता स्पर्श जरी झाला तरी महाराज आमचं कल्याण आहे. कल्याण आहे. कारण त्याची रजकण आहे
आणि इथे उपस्थित असलेले सर्व संत मंडळी यांच्या रजकण जरी आम्हाला सहज लागली ना तरी आमचं जीवन कल्याणमय झाल्याशिवाय राहत नाही, लक्षात राहू द्या. म्हणून हा संत समागम आहे. सताम संघ इतिस सतसंग. पण एवढं दुर्लभ असताना सुद्धा महाराज शास्त्रकार सांगतात 3 गोष्टी आपल्या जीवनात दुर्लभ आहेत. कोणत्या? एक आहे मनुष्यत्व, दुसरं मुमुक्षत्व आणि तिसरा म्हणजे हे संत समागम. बरोबर आहे, दुर्लभ आहे महाराज. कदाचित संत समागम होणं सुद्धा दुर्लभ आहे. मनुष्य जन्म दुर्लभ आहे महाराज, पहिली गोष्ट. आता याच्यात लय लांबणीचं जात नाही. मनुष्य दुर्लभ आहे. कसा दुर्लभ? हो मानुषो देहो देहुणाम क्षणभंगुरः. इतका दुर्लभ मनुष्य देह आहे. मग त्या व्यक्तीनं या मृत्यू लोकात आलेस काय केलं पाहिजे? तर जसं 3 महिने नर्मदा परिक्रमा करत असताना एक काम रामजीने केलं ना, तेच काम इथं सुद्धा आम्ही करायचे. काय? तस्मात भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरिही हरिर हरती पापानी इतिस हरी. याचा अर्थ आहे श्वास श्वास परिकृष्ण भजी वृता श्वास जनिक होय ना जाने या श्वास की आव न होय न होय. मग आम्ही काय केलं पाहिजे? आम्हाला येत नाही बरं का, म्हणू का थोडं? उगा जसं येईल तसं आहे की नाही? कसा महाराज? हे श्वासों की माला पे सिमरू मैं सीताराम. श्वासों की माला पे, श्वासों की माला पे सिमरू मैं राधे श्याम. श्वासों की माला पे सिमरू मैं तेरा नाम. श्वासों की माला पे सिमरू मैं तेरा नाम. हे श्वासों की माला पे, श्वासों की माला पे सिमरू मैं राधे श्याम. श्वासों की माला पे, श्वासों की माला पे सिमरू मैं सीताराम. श्वासों की माला पे सिमरू मैं बिका नाम. श्वासों की माला पे सिमरू मैं बिका नाम. अपने मन की मैं जानूं और पी के मन की राह. अपने मन की मैं जानूं भी के मन की रात. श्वासों की माला पे सिमरू मैं राधे श्याम. श्वासों की माला पे सिमरू मैं सीताराम. वाह. अपने मन की मैं जानूं और पी के मन की बात. जमते थोडं थोडं मला, है की नाही? श्वासों की माला पे सिमरू मैं राधे श्याम सीताराम. केलं पाहिजे ना महाराज. म्हणून त्या त्या क्षणाला त्या त्या वेळेला आम्ही सुद्धा. नाही तर होतं काय सांगू? क्षणभंगुर की कलिका कल प्रहत सबय केली न केली मलयाचक की शीतल गंध सुमेरे चली न चली. आम्ही घेतलेला श्वास आम्ही केव्हा टाकू ही आमची आम्ही स्वतः गॅरंटी देऊ शकत नाही ना गड्या. म्हणून एक लक्षात राहू द्या, जीवनामध्ये सुद्धा हा आम्हाला योग प्राप्त होतोय. दुसरी गोष्ट आहे काय आहे, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आम्हाला सुद्धा इथे गंगा आणायची आवश्यकता नाही. संतांची भेट होणं म्हणजेच साक्षात गंगेमध्ये स्नान होणं. त्याच्या पुढचं बोलले ना महाराज, संत पाऊले निष्ठ पावलाची रजकण जरी आम्हाला कदाचित लागली ना तर आमचं जीवन कल्याणमय झाल्याशिवाय राहत नाही. आमचं सर्व पाप नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. महाराजांना विचारलं का हो महाराज, मग अशा संतांचा सहवास जरी आमच्या जीवनात लाभला, मी म्हणेल 3 महिन्यामध्ये मोठमोठ्या महात्म्याचं दर्शन रामाला झालं की नाही? रामाला दर्शन झालं. त्यामध्ये
इथे सुद्धा योग एवढा आहे की तुम्हाला सुद्धा मोठमोठ्या संतांच्या दर्शनाचा योग प्राप्त होतोय. म्हणून एक गोष्ट लक्षात राहू द्या, मी कधी कधी सांगत असतो महाराज, संतों की सन्निधि जीवन को परिवर्तित कर देती है. संतों का क्षण और अन्न का कण जीवन में कभी बर्बाद मत होने देना. आमचे गुरुवरे महाराज सांगायचे. कारण का, आमच्या जीवनामध्ये एक क्षण जरी संतांची संगती आम्हाला लागली ना, तर आमचं जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही ना. म्हणून हा सत्संग आहे, लक्षात राहू द्या. आणि अशाच या सत्संगामध्ये अवगाहन जर आम्ही करू ना, तर आम्हाला निश्चित स्वरूपामध्ये आमच्या पवित्र आम्ही झाल्याशिवाय राहत नाही. महाराजांना विचारलं, मग आंघोळ करणं म्हणजे नेमकं आंघोळ कुठं करणं? बरोबर आहे, गंगा आमच्याकडे आली ना, मग गंगा आली. आता मग महाराज गंगेमध्ये 3 महिने नर्मदेत डुबकी लावली. आम्ही 21 दिवस 1 महिना आषाढी वारी केली. पंढरपूरमध्ये चंद्रभागेत स्नान केलं. इंद्रायणीमध्ये सुद्धा आम्ही स्नान केलं. आता मला सांगा, आंघोळ करणं, आंघोळ या शब्दाचा अर्थ काय आहे? आंघोळ म्हणजे कोणती आंघोळ? आता त्याच्यात 2 प्रकार आहेत महाराज. आता शास्त्रकार सांगतात, इथंही आम्हाला काय करावं लागेल, थोडं थोडं अनुमान लावावं लागेल. अभंगामध्ये सुद्धा आता जगद्गुरु तुकोबाराय म्हणले काय, वाच्यार्थ वेगळा आणि लक्षार्थ वेगळा आहे. आंघोळ हा शब्द घेतला तर हे आंघोळ बाह्य शरीराची आहे. बरोबर आहे, हा बाह्य रंग आहे ना. आंघोळ शरीराला पवित्र ठेवण्यासाठी आंघोळीची आवश्यकता आहे. बरोबर आहे. पण इथं आंघोळी या शब्दाचा अर्थ बाह्य रंगाने घ्यायचा नाही, अंतरंगात येऊ आपण. जर आम्हाला मनाला पवित्र ठेवायचं असेल, शुद्ध ठेवायचं असेल, चांगलं ठेवायचं असेल, तर कशाची आवश्यकता आहे? कशाची? सत्संगाची आवश्यकता आहे, संत संगतीची आवश्यकता आहे, सतविचाराची आवश्यकता आहे. आणि जिथे सतविचार येतात, जिथे सत्संग आमच्या जीवनात येतो, त्याच्या पुढचं उत्तर आहे का? महाराज म्हणतात, आम्ही एखाद्या वेळेस गंगेमध्ये स्नान, नर्मदेमध्ये स्नान केल्यानंतर आमची वृत्ती पवित्रच होईल असं आहे का? होईल का? नाही होत. सोपं सांगू महाराज, माझे गुरुदेव महाराज सुंदर उदाहरण द्यायचे. नर्मदा मैयामध्ये ज्याचं घरच कडला, नर्मदा मैयाच्या अमरकंटकला राहणारा व्यक्ती दररोज नर्मदा मैयातच आंघोळ. आता उगमच थांब तिथं. मग आता आंघोळ करावी, पण मग त्यांनी सांगितलं, गड्या आम्ही 4 दिवस जाणाऱ्या माणसामध्ये जर कदाचित परिवर्तन होत असेल, तर तो त्याचा देह पवित्र होत असेल, तर तिथं राहणाऱ्या व्यक्तीचा देह पवित्र का होणार नाही? कदाचित बाह्य रंगाची पाप तुम्हाला त्या नर्मदा मैयामध्ये स्नान केल्यानंतर नष्ट होतील, पण अंतरंगाची पाप कधीही नष्ट होऊ शकत नाहीत. याचं कारण आहे, सहज मी सांगून जातो तुम्हाला. बाह्य रंगाचं पाप म्हणजे काय आहे? बाह्य रंगाचं पाप म्हणजे चलत चलत आम्ही कुणाचे तरी 10 रुपये हाणणं. बरोबर आहे. महाराजाचं कीर्तन झालं की चप्पल कुणीतरी घेऊन जाणं, हे पाप आहे, पण हे बाह्य रंगाचं पाप आहे. आता अंतरंगाचं पाप काय आहे? त्या नर्मदा मैयामध्ये स्नान केल्यानंतर ते पाप नष्ट होतं, पण अंतरंगातल्या वृत्तीचा नाश होऊ शकत नाही. आता ऐका, मग मा गंगा, भगवती नर्मदा आणि संत चरण या तिन्हीचा समन्वय कसा लावायचा? उत्तर आहे का? आता समन्वय कसा आहे? आम्ही कितीही वेळेस गंगेत स्नान केलं तरी मन पवित्र होऊ शकत नाही. शरीर पवित्र होईल, बाह्य रंगाचं पाप नष्ट होईल, पण अंतरंगाचं पाप नष्ट होणार नाही. सोपं सांगून जातो. काय आहे, माणूस नर्मदा मैयाच्या कडेला होता. त्यानं सांगितला, तो लोकांचा दृष्टिकोन, रस्त्याच्या कडेने जात असताना वाळू होती, वाळूत स्नान केलं आणि स्नान केल्यानंतर योगायोगानं त्याला रस्त्याने महाराज येताना 1 रुपयाचं नाणं सापडलं. किती रुपयाचं? 1 रुपयाचं नाणं सापडलं. यानं विचार केला, नाही गड्या, आता आपण एवढं सर्व सांगितलंय, आपण आता कसं राहिलं पाहिजे? आपल्याला इच्छा करायची नाही. आता आजपर्यंत भरपूर पाप केले, पाप आपण नष्ट करण्यासाठी नर्मदा मैयाचं स्नान करण्यासाठी आलो, स्नान केलं, 1 रुपयाची इच्छाच नाही म्हणे. पण इच्छा झाली त्याला. त्यानं म्हणला, काय हरकत नाही, नर्मदा मैया काही लई लांब नाही. अहमदपूरमधून नर्मदा मैयाकडे जाणं काय सोपं आहे का? इथून लातूरून बीडून इतक्या लांबून नर्मदा मैयाकडे जाणं, इथल्या इथंच रुपया. म्हणला काय हरकत नाही. पाप काय होतंय? उचलायचं आणि लगेच डुबकी मारायची, पाप नष्ट. बरोबर आहे. त्यानं तो रुपया घेतला,
आणि खिशात घातलं आणि त्यानं म्हणला काय हरकत नाही, नर्मदा माया जवळच आहे म्हणला. गेला, स्नान केलं आणि पाप नष्ट झालं. तिथून सहज बाहेर असा 500 मीटरवर आला की त्याला 500 रुपयाची नोट दिसली. किती रुपयाची? 500 रुपयाची नोट दिसली. आता 500 रुपयाची नोट दिसल्यानंतर त्याने विचार केला काय करावं, ती घ्यायची का सोडायची? घ्यायचे का सोडायचे? अक्षय दादा घ्यायचे का सोडायचे? 500 आहेत ना ती, पुरतच नाहीत ना तिकडे. नाही आज कुणालाच पूर्वा पूर्वी नाही, आज कुणालाच पूर्वा पूर्वी नाही. मग ती काय करावं? 500 रुपयाची नोट घ्यावी का कशी? याने विचार केला काय हरकत नाही, 500 मीटरवर मारणार माझा मैया आहे म्हणला, काय बिघडला का काय? 500ची नोट घेतली आणि पळतच गेलं ना आंघोळ केली. महाराज पण आता म्हणला मिटलं म्हणला, आपण केलेलं पाप इथंच धुवून निघालो म्हणला. कुठं चाललो म्हणला? आता गावाकडे चाललो म्हणला. बरं का, गावाकडे चाललो म्हणला. योगानं निघाला, नेमकं बस स्टँडवर आला आणि एक गड्डी सापडली. कशाची? पैशाची. आता ह्याला दिसली, ह्यालाच कशी काय दिसली बघा, ह्याला दिसली ती दिसली म्हणला आता नका आपली घ्यायची नका म्हणला. पण त्याला वाटलं उगं थोडं आहे काय की, जवळ जाऊन बघितलं तर एवढी पैशाची गड्डी. आता त्याने विचार केला करावं काय. आता ह्यानं म्हणलं काय का असं ना म्हणलं, 4 तास लेट झाले हरकत नाही, ऑटोला 1000 रुपये भाडं देऊ पण एकदा आंघोळच करून येऊ म्हणला. खिशेत गडी घातली गेलं, 1000 रुपये भाडं दिलं. आता 10,000ची गडी सापडली, 1000 द्यायला का अडचण आहे का? 10,000ची गडी दिली, नर्मदा मैयात स्नान केलं म्हणला. हर हर नर्मदे म्हणला, पाप धुवून गेलं म्हणला. 1000 रुपये ऑटोला घातले म्हणला, 9000 खिशात राहिले म्हणला, पाप निघलं म्हणला. आता असं करीत करीत निघाला. महाराज ही बाह्यरंगाचं पाप नष्ट नर्मदा करते नाही असं नाही, पण अंतरंगाचं पाप नष्ट करत नाही ना. म्हणजे काय, घेतलेलं जे 10,000 घेतले, 200 500 घेतले, आंघोळ करून आला, पाप नष्ट झाला मान्य आहे. पण मनात 500 रुपये घेण्याची इच्छा होणं, मनामध्ये 10,000 रुपये घेण्याची इच्छा होणं, ही वृत्ती कशाने नष्ट होईल? कितीदा नर्मदा मैयात आंघोळ केली म्हणजे नष्ट होईल? नाही. मग याच्यासाठी बाह्यरंगाने नर्मदा मैया परिक्रमाची आवश्यकता आहे. आणि त्या नर्मदा परिक्रमेसोबत सुद्धा कशाची आवश्यकता आहे तर त्या संत रजकणामध्ये, संतांच्या संगतीमध्ये आम्हाला सुद्धा अवगाहन, डुबकी मारणं म्हणजे आंघोळ करण्याची आवश्यकता आहे. महाराज सांगतात काय अभंगाच्या पहिल्या, गंगाली आम्हावरी गंगाली आम्हावरी, ओ गंगाली आम्हावरी, गंगाली आम्हावरी, हरी गंगालिया महाबली, गंगालिया महाबली, ओ गंगालिया महाबली, ओ गंगालिया महाबली, गंगालिया महाबली, ओ गंगालिया महाबली, ओ गंगालिया महाबली, ओ गंगालिया महाबली.
पाऊले साजी संत पाऊले साजरी आणि येतीच तीर्थावळी आणि काय सर्वच तीर्थ तिथं महाराज कुठं संतांच्या चरणाजवळ. ऐका सर्वच तीर्थ येतात आणि हा सर्वात मोठा पर्व काळ आहे म्हणून अभंगच असा निवडला महाराज. खऱ्या अर्थानं संत जिथे आहेत तिथे सर्व तीर्थ येतात आणि तेच सर्वात मोठा पर्व काळ आहे. आमच्यासाठी सुद्धा हा मोठा पर्व काळ आहे. ऐका म्हणून सर्व तीर्थ त्या ठिकाणी येतात. म्हणून इथं संत मंडळी सुद्धा आशीर्वाद देण्यासाठी खऱ्या अर्थाने येतात. म्हणून हा सर्वात मोठा आमच्यासाठी पर्व काळ आहे. जगद्गुरु तुकोबारायला विचारलं म्हणून इथं काय पाप पळाले आणि आमचे जळाले. इथंच पाप पळतात आणि इथं जळतात सुद्धा. कशाने हो? पाप पळाले जळाले आणि भव दुःख दुरावले. इथंच की नाही महाराज. म्हणून इथं दूर सुद्धा होता. भवनाम संसार समुद्र सम्यक संसरण करोति इति स संसार. या संसाराची व्याख्या आहे आणि या संसाराचं दुःख सुद्धा इथेच परिपूर्ण जळून गेल्याशिवाय राहत नाहीत आणि भवनाम संसार समुद्रातून तो तरून गेल्याशिवाय राहत नाही. महाराजांना विचारलं का हो महाराज मग इथं पापही पळतं आणि जळतं. पळणं जळणं कशाला म्हणतात? आता जळणं याचा अर्थ आता ती व्याकरणात जर गेलं का पळणं म्हणजे येऊ शकतं आणि जळणं म्हणजे येऊ शकत नाही. म्हणजे याचा अर्थ पुनरपि जन्मम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयन यह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. महाराज इथून येणं आणि जाणं काहीच नाही महाराज. आता इथं लई नाही करीत. आता सर्व उपस्थित मंडळी आहेत. थोडं पुढचा बी प्रोग्राम आहे म्हणून पळालं काय जळालं काय ह्याच्यात आपण जर केलं तर आपण थोडंसं पुन्हा पाहू एखाद्या वेळेस. बरोबर आहे. म्हणून भव दुःख दुरावले आमच्यातले सर्व दुःखाची निवृत्ती सुद्धा केवळ संत सहवासामध्ये आपण धरू. संतांच्या चरणाच्या धुळीमध्ये आम्ही आंघोळ करतो तुकोबाराय म्हणतात. म्हणून आता महाराज म्हणतात आता काय करायचंय तर आता फक्त एकच करायचंय. हातानं टाळी वाजवून सर्वांनी भजन करायचंय. विठोबा रखुमाई शेवटी एकच म्हणतात काय असा या संतांचा संग झाला आणि हा केवळ संग नव्हे तर हा कसा आहे सताम संग हो इति सतसंग रूपी इतका मोठा महासागर आहे. या महासागरात ज्यानं डुबकी मारली त्याला महाराज ज्याला महासागर तरायची सवय त्याला नदीत काय अवघड आहे का? नाही, काहीच अवघड नाही. नदी सहज तरून जातो ना महाराज. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात अशा या महासागर रूपी संत रूपी सत्संगामध्ये हा महासागर आणि याच्यात आम्ही डुबकी मारली की आम्ही काय झालो तो कमनी धन्य झालो
बकाळ महाराज बोला
परंपराच मोठी तुमची. ब्राह्मणला दुपारीच कीर्तन असतात हं. आणि असं माहोल बघितलं की उगं तटस्थ फक्त ऐकत राहायचं, गात राहायचं तुम्ही ना आम्ही ऐकत राहायचं. आनंद वाटला म्हणून यथामती यथावकाश वेळ न घालवता सर्व मोठमोठी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. जात असताना फक्त तुमचा वेळ मी वैयक्तिक फक्त 2 मिनिट वेळ घेतो. ऐका, गावाचं भाग्य आहे असा हिरा तुमच्याकडे या गावामध्ये जन्माला आला. आणि मी म्हणेल यापेक्षा सुद्धा धन्य माता पिता तयाची. आईवडील इतके भाग्यवान आहेत. मी म्हणतो अनेक ठिकाणी नाव राम ठेवलं, रमंते योगिनो यस्मिन स रामः. हां, मी कधी कधी सांगत असतो महाराज, आराम की तलब है तो आ राम की शरण में फिर आराम कर. म्हणून जर खऱ्या अर्थानं हा नावच राम आहे आणि तुम्ही दशरथ आणि कौशल्य आहात, लक्षात राहू द्या. आज ही परिक्रमा रामाने परिपूर्ण केली. या निमित्तानं हे सर्व साधू संत मंडळी या ठिकाणी उपस्थित, सर्व गुणीजन मंडळी महाराज मंडळी उपस्थित आहेत. लक्षात घ्या, इथे अजूनही कार्यक्रम आहे, सत्काराचा कार्यक्रम आहे बरं का. उपस्थित लांबल आपल्यासाठी आलेली मंडळी आहेत. म्हणून जात असताना फक्त 2 मिनिट यासाठी वेळ घेतो. ऐका, परमार्थ म्हटलं की लोकांना थोडंसं वेगळं वाटतं. डाकणे महाराज मला मागल्या 1 महिन्यापूर्वी एकानं प्रश्न केला. काय आहे, लोकांचा गैरसमज आहे, तुम्हालाही असा प्रश्न कधी कधी वाटत असेल, आपल्याला पटत नाही त्या गोष्टी, पण कधी कधी वाटतं. यांच्याकडे पाहिलं तर हे शिक्षक आहेत, हे तुम्हाला मी सांगायची गरज नाही. पण ती पेशा असताना सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये जीवन समर्पित करणं सोपं वाटतं तुम्हाला? माणसाला काही काही परंपरा वारकरी संप्रदायाच्या असतात, पण त्याच्यात आम्ही वेळ किती घालवतो संशय आहे महाराज, संशय आहे असं मला वाटतं बरं का. पण ही परंपरा टिकवणं, या परंपरेमध्ये जीवनाचा आपण प्रवाह आपण तेवत ठेवणं सुद्धा कठीण आहे. लक्षात राहू द्या. ही कोपऱ्याची मंडळी आहेत, मला वाटतं तुमच्यात मी 12-13 कथा केल्या असतील आताच्या कोरोनापासून. नाही, हे गाव म्हणजे विचारूच नका, कोपरा म्हणजे तुमच्या शेजारचं. 12-13 कथा केल्या असतील. आता चला मी नाही पण विद्यार्थी, आता ही बी लक्षात राहू दे, ही बी माझंच आहे, कुठे नाही, ही बी आमचंच आहे, ती बी कथा करते, सर्वच करते. आता काही काही गावं असे झाले की काही काही मी सोडले आणि पोराली दिले.
पोराली दिली. काही गाव अशी दिली की ती फिक्सच पोरांनी करून टाकली. म्हणलं चला काही तुमचं काय असं ना, पण एक लक्षात राहू द्या, आज तोही अशोक तुमच्याकडे कथेला येतो, माझ्यानंतर कथा तोच तुमच्या गावात करतो, माझाच आहे आणि राम सुद्धा माझाच आहे. पण एक गोष्ट सांगतो महाराज, मला कधी कधी वाटतं आजच्या काळात एवढा डिफरन्स आहे, एवढ्या अनुभविक असताना तेव्हा ते पलीकडे बसलेलं पोरग ते जॅकेटवालं महाराज 3रीला होतं माझ्याकडं, 3रीला. ह्याचं ग्रॅज्युएशन संपलं. आता त्याला दाढी आली पण मला काय दाढी नीट आली नाही. नाही ही सर्वाला माहिती आहे, त्याला दाढी आली पण मला काय नीट आली नाही. आता पोरं म्हणते दाढी काठूच नव्हतं. मला आवड नाही. आवड नाही तुला नाहीच तर आवड उगा थोडं सांगायचं, बरोबर आहे का? आता तुमसारखं असली जरा बरं वाटतंय, पण करावं काय? ती पोरग महाराज सांगायचा मुद्दा असा आहे की यांनी 500 लिटरच्या बॅलर पाणी पिण्यासाठीच ते होतं. राहिला सुद्धा जागा नव्हती महाराज. पोरं अशात राहिले, टॉयलेटला सुद्धा बाथरूम संस्थेत नव्हतं. वारं सुटलं तर पोरं माझ्या कॉटला धरून झोपायचे. तो दिवस आठवतोय मी. ही पोरांनी रात्रंदिवस, मी सांगत असतो, एक विद्यार्थी संस्थांचं बांधकाम 17 पाषाणाचे दगड एका दिवसात एक विद्यार्थी फोडतो. घरचं कधी गिलासाचं पाणी उचललं नसेल लेकरांनी महाराज. पण दुःख वाटतं कधी कधी. आज हे जे आहेत ना, एवढी घडलेली पोरं आहेत ना, तुम्हाला सांगतो. आता तुम्ही महाराज तुमच्यातलं उगा एक प्रश्न म्हणून ती जरा कलर बाद दिसायली ना, एकटंच आहे, 18 एकर जमीन आहे, एकटंच आहे. मी म्हणत असतो तुला काय गरज आहे? ती म्हणतोय न ग भावा, इथं राहिलेलं फायदा आहे. त्याला फायदा कळाला पण आपल्याला का कळना? त्याचा पुढचं सांगतो महाराज. राम आला महाराज, मी नियम लावला होता, भागवत शिकायचं ना तुला, तोही भागवत करतो, दत्ताही करतो, पलीकडला करतो, तो का तो करतो. आता त्याचं रामायण चालू आहे, दुसरा तुमच्या शेजारचा. 1,500 श्लोक पाठ केल्याशिवाय भागवत कथेत उतरायचं नाही. परिपूर्ण नॉलेज झाल्याशिवाय. रात्रीचे 2-2 वाजेपर्यंत पोराने अभ्यास केला. मधुकरी मागितली पोरांनी. या वयामध्ये लोक कुणाच्या दारात जायला भेटतात महाराज. आळंदीत मधुकरी मागणं हा विषय वेगळा आहे. आजही गेलो तर आज मधुकरी आम्ही मागू शकतो, ती आळंदी आहे. पण साधारण खेड्यामध्ये या तरुण वयामध्ये मधुकरी मागणं सोपं आहे का महाराज? सोपं नाही. रामच्या बरोबर 6 पोरं अशी तयार झाली की 2 जण वृंदावन गेली, 2 जण ऋषिकेश गेली आणि 1 जण काशीत गेलो. मला सांगा, आज भागवत कथा करायले मी त्यांना सांगितलं, फक्त नियम होता महाराज. आता ज्यानं वाजवलं ना पकवाज, अक्षय दादा, त्याचा बारका भाऊबी विजय, विजय आणि राम ही जोडीच महाराज. रामासोबत विजय होता आणि विजयासोबत राम होता, पकडच होती अशी. मग ती पकडच होती अशी. पण आज विजय नाही, आज कार्यक्रमाला आहे म्हणून ती. पण ती घर त्यांचं काय ती वेगळं आहे, खातं काय ताण नाही. पण एक सांगतो महाराज, कष्टातून परिश्रमाशिवाय काही मिळत नाही. म्हणून लोकांना जरी वाटत असलं आज गाडी घेऊन हिंडायले, जॅकेट घालून हिंडायले महाराज, 10 रुपये गेले, 5 रुपये गेले, लोकांचा गैरसमज आहे महाराज. पण एक वाक्य लक्षात घ्या, 2 तासामध्ये आम्ही इथं बोलतो, उभारतो, लेकरं बोलतात ना महाराज, त्याच्या मागलचं समर्पण कधी हे बघत जा. संप्रदायामध्ये त्यांनी समर्पण कितपत केलं. सोपं आहे का महाराज? वाजवा येणं, गायला येणं, मात्रेत हुकलं तर घोळ होतो. दाद्या माझ्याकडे बघायला मी म्हणलं, ती ठोबा रुक्माई म्हणतात का? मी म्हणतोय रुपावळी केली, ती बी थांबली, मी बी थांबलो. पुन्हा तिने पकडलं, पुन्हा विठोबा रुक्माई. आता नाही, सुरुवातीचा विठोबा रुक्माई ती बघायला माझ्याकडे. आता त्याच्यात बी लय घोळ आहे ना. पुन्हा ती काही येत नाही आपल्याला. आपला ठाव ठिकाणा फिक्स झालं की विठोबा रुक्माई फिक्स, तेवढं तरी करून ठेवावं लागेल ना महाराज. म्हणून हे प्रेम आहे, लक्षात राहू द्या. आलेली सर्व मंडळी उपस्थित आहेत. म्हणून जाता जाता रामच्या आई आणि वडिलांच्या चरणावरती कोटी कोटी दंडवत करतो की असा तुम्ही हिरा जन्माला घातला. असंच प्रेम, रामच्या हातानं तुमची सेवा आणि अशीच नर्मदा मैयाची सेवा, अशीच साधू सेवा घडावी, संत सेवा घडावी, एवढीच राधाराणीच्या चरणी, माधवबाबांच्या चरणी, हनुमंतरायाच्या चरणावरती प्रार्थना करतो आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम करतो. ते चालतंय. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, हरी हरी जय जय ज्ञानेश्वर माऊली, हरी जय जय ज्ञानेश्वर माऊली, हरी विठ्ठल जय जय विठ्ठल.